ठाण्याहून दृश्य पाहतोय। राज ठाकरे सध्या ठाणे न्यायालयाच्या परिसरात पोहोचलेले आहेत। राज ठाकरेंची दृश्य पाहतोय। ठाणे न्यायालयाच्या परिसरात राज ठाकरे पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांच्यावर मागील एका प्रकरणात ही आज सुनावणी होती आणि या सुनावणीसाठी राज ठाकरे आता दाखल झालेले आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाणे कोर्टात दाखल झालेले आहेत। निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत दूरध्वनीवरून। निकेश, राज ठाकरे ठाणे कोर्टात दाखल झालेले आहेत, सुनावणीबद्दलचे अपडेट। नक्कीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे नुकताच ठाणे न्यायालयात हजर झालेले आहेत। काही वेळातच आता त्यांच्या या संपूर्ण प्रकरणावरती सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर 2000 रेल्वे भरती दरम्यानचं हे प्रकरण आहे। त्या भरती दरम्यान कल्याण रेल्वे स्थानकावरती उत्तर भारतीयांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली होती आणि त्याच दरम्यान रेल्वे स्थानकाचं देखील मोठं नुकसान जे आहे ते झालेलं होतं। त्यामुळे राज ठाकरे यांना पुन्हा एकदा ठाणे न्यायालयात हजर राहावं लागलेलं पाहायला मिळतंय। राज ठाकरे यांनी परप्रांत त्यांना लक्ष केलंय आणि त्यांच्यात हिंसाचाराला प्रोत्साहन दिल्याचा आरोप जो आहे तो राज ठाकरे यांच्यावरती आहे। यासाठी राज ठाकरे न्यायालयात हजर झालेले आहेत। याआधी जर आपण पाहिलं तर 11 डिसेंबर 2025ला ठाणे न्यायालयात सुनावणी झाली होती आणि त्यानंतर आज पुन्हा राज ठाकरे जे आहेत ते ठाणे न्यायालयात हजर झालेले पाहायला मिळत आहेत। मुख्य न्यायदंडाधिकारी अभिजित व्ही कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर आता सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे। गेल्या वेळेला ज्या वेळेला राज ठाकरे ठाणे न्यायालयात हजर झाले होते त्यावेळेला न्यायाधीशांनी त्यांना विचारलं होतं की ज्यामध्ये हा तुम्हाला जो काही गुन्हा आहे तो कबूल आहे का। त्यावेळेला राज ठाकरे यांनी थेट न्यायालयासमोर गुन्हा कबूल नसल्याचं प्रतिक्रिया जी आहे ती दिली होती। त्यामुळे सुनावणी पुढे ढकललेली होती आणि पुन्हा आता त्याच सुनावणीकडे आता लक्ष लागणार आहे। राज ठाकरे आता न्यायालयाच्या आतमध्ये गेलेले आहेत। थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होईल, त्यामुळे आता काय पुढे सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच या सगळ्या संदर्भात आणखीनही काही महत्त्वाचे अपडेट होते, आणखीनही काही महत्त्वाचे तपशील होते, पण आज स्वतः राज ठाकरे हे या सगळ्या प्रकरणात न्यायालयात दाखल झाले, त्याबद्दल काय सांगशील? नक्कीच न्यायालयात आता राज ठाकरे जे आहेत ते आता हजर झालेले आहेत। थोड्याच वेळात कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर जी आहे ती सुनावणी होणार आहे। गेल्या वेळेस ज्या वेळेला राज ठाकरे न्यायालयात हजर झालेले होते त्यावेळेला तुमच्यावरती जो आरोप आहे तो आरोप तुम्हाला मान्य आहे का, तुम्हाला हा गुन्हा मान्य आहे का, असं न्यायालयाने विचारलं होतं। त्यावेळेला राज ठाकरे यांनी थेट नकार दिला होता आणि त्यामुळे आजची तारीख जी आहे ती पुन्हा राज ठाकरे यांना देण्यात आली होती आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा राज ठाकरे न्यायालयात हजर झालेले पाहायला मिळतात। आता सुनावणी दरम्यान नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार। नक्कीच या सगळ्या संदर्भात 2008 मधील रेल्वे भरती राड्या प्रकरणात संदर्भात ही सुनावणी होत असताना आज न्यायालयाच्या आवारात मनसे कार्यकर्त्यांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते, त्याबद्दल काय सांगाल? नक्कीच आज सकाळपासूनच पाहिलं तर न्यायालयाच्या बाहेरचा जो काही परिसर आहे त्या परिसरामध्ये राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर जे आहेत ते मनसे कार्यकर्त्यांकडनं लावण्यात आलेले होते। मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जी आहे ती ठाणे न्यायालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। त्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो न्यायालय परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। राज ठाकरे यांच्या सोबतच मनसेचे नेते अभिजित पानसे, अविनाश जाधव हे देखील न्यायालयामध्ये हजर झालेले आहेत आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जी आहे ती सध्या तरी न्यायालय परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात लागलेली पाहायला मिळते। नक्कीच धन्यवाद या सगळ्या अपडेटबद्दल। निकेश शार्दूल आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत।